तर इथे दिवसभर उभे आहेत, संध्याकाळी ते कोच म्हणून त्या ठिकाणी कामगिरी करणार आहेत. संध्याकाळची साधारणतः रात्रीचे साधारण 4 ते 5 तास त्यांना कोचिंगचं काम करायचं आहे. म्हणजे संपूर्ण दिवस रात्र त्यांची मेहनत, संपूर्ण दिवस रात्र उभे राहण्याचं त्यांचा स्टॅमिना, हे सगळं पाहता त्यांची सुद्धा तारीफ करावी लागेल ती संदीपजी जोशी सरांची. मॅचला सुरुवात होईल जिथे एक मोठी लढाई, बिग मॅच, बिग फाईट अशी हा मॅच असणार आहे. अत्यंत कुशल मॅच असणार आहे. सतीश गोलंदाजी मार्कवरती सतीश आलेला आहे. तो संघ आपण बघतोय या ठिकाणी फिल्डिंग करणारा संघ आहे तो म्हणजे भंडारी सुभेदार किहीम. या संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शिलेश आंबरे आणि सतीश पाटील याच्या हॅट्रिक साठी, या दोघांनी जर हॅट्रिक प्राप्त केली तर गोल्डन मॅन गुलेकर, अंकित गुलेकर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आले. पंचांकडून इशारा आला, संजय भोई सरांकडून इशारा आला. पेन तालुक्यातले हे पंच इशारा करतात मॅच इज ऑन. स्ट्राईक वरती राहुल पेडणेकर मैदानामध्ये सज्ज झालाय. ज्याने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला तो राहुल पेडणेकर. थोडीशी फिल्डिंगची सजावट पाहताना, मोहन करताना आपण बघतोय राहुल पेडणेकर, त्याच्या साथीला हेमंत पाटील. नॉन स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्कवरती सतीश पाटील हा गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू घेऊन राईट अप ओव्हर द विकेट. शॉन फतक सुद्धा बघा, 4 शॉन फतक आहेत. एखादा चेंडू त्यांना जर अडला तर थोडंसं संघाचं नुकसान होऊ शकतोय आणि त्या दृष्टिकोनातून थोडासा शॉन पथकाला तिथून बाजूला करण्याचा सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे. खूप महत्वाचा मॅच आहे. भंडारी चषक, मायनाक भंडारी चषक प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या चषकावरती गवसणी घातणारा हा मॅच आहे. एवढा मोठा चषक आपल्या गावामध्ये त्या संघ मालकाच्या घरी किंवा त्यांच्या मंदिरामध्ये बसवणे हे मानाचं आणि प्रतिष्ठेचं असणार आहे. खूप मोठे चषक या ठिकाणी आपल्याला या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य कीर साहेबांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि त्यांचं आभार व्यक्त करायला पाहिजे. हा चेंडू आपण बघतोय कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. मिडावरती क्षेत्ररक्षक आहे 30 गजच्या दायऱ्यामध्ये. तो साधारणतः आपण जर बघितला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रूपात मध्ये फिल्डिंग करतोय. चेंडू संपले आतापर्यंत. खंबा उकार दिया सीधे स्टंप पर. आडव्या बॅटने खेळायचा होता आणि त्याच वेळेला अगदी मिडल स्टंप उखाळलाय राहुल पेडणेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच वेळेला आपण बघतोय पहिला फलंदाज या ठिकाणी राहुल पेडणेकर माघारी पळतोय. ज्याने मागचा मॅच जिंकला होता, आत्मविश्वास खूप होता, परंतु त्याच वेळेला त्याच्या समोरती गोलंदाज हा श्रीवर्धन तालुक्यातला होता. श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यामधले खेळाडू असणारा हा संघ आज या आपल्या अलिबाग तालुक्यातल्या राहुल पेडणेकरला अक्षरशः बांधून ठेवतोय आणि त्याची विकेट प्राप्त करतोय. एक रणनीती आखलेली आहे. अभिषेक पेडणेकर यांच्या मालकीचा संघ, अभिषेकची रणनीती आणि संघनायकाला दिलेलं सहकार्य, त्याच्यावर ठेवलेला आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती शुभम मांजरेकर या खेळाडूंनी या संघाला आतापर्यंत या ठिकाणी आणून ठेवलंय. लागोपाठचे दोन्ही मॅच जिंकल्यानंतर जो काही आत्मविश्वास त्यांचा वाढलाय तो आत्मविश्वास यापुढे या संघाला मोठे विजय मिळवण्यासाठी सार्थक ठरू शकतोय. नवीन फलंदाज पराग खोत संघाचा संघनायक आता मैदानात असेल तो बॅटिंग साठी. हेमंतच्या साथीने आता तो मैदानात उतरतोय. मागील मॅच मध्ये 4 धावांची केली, 2 चेंडूंचा सामना केला. तो लेग विपोद स्वरूपात बाद झाला होता तो पराग खोत. आडव्या बॅटने पुल अँड सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पराग खोतच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. 6 धावांची मोर लावले या चेंडूवरती आणि 6 धावांनी खातं खोललंय कॅप्टनने. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. मगाशी सुद्धा चौकारांनी खातं खोललं होतं, आता सुद्धा षटकारांनी खातं खोललंय पराग खोतने. पराग विरुद्ध यावेळेला आता मात्र आहे तो गोलंदाज सतीश पाटील. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू सरळ चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
दणदणीत आणि खणखणीत चौकार स्क्वेअर कट केला होता आणि त्यावरती आपण बघतोय अत्यंत चांगला फटका येतोय. दोन चेंडू मध्ये 10 धावांची केरी करतोय पराग खोत आणि पारितोषिक मला वाटते आलेलं दिसतंय. प्रत्येक षटकारासाठी रायगड लिफ्टचे मालक प्रशांत चिंबुलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा षटकारांसाठी पारितोषिक लावलं जातोय आणि संधी आहे आज पराग खोतला आपलं सर्वोत्कृष्ट कॅप्टनशिप दाखवायची संधी आहे. त्या ठिकाणी हेमंत पाटीलला आपल्या नवगाव गावाचं नाव रोशन करण्याची संधी आहे. आयकॉन खेळाडू आहे हेमंत आणि त्यामुळे आज त्याच्यावरती सुद्धा खूप मोठा विश्वास असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट सतीश यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून खेळला आहे. रनआउटची संधी मात्र या ठिकाणी डायरेक्ट हिट नाही होत. एकेरी धावेने या ठिकाणी हेमंत आपला छोड बदलतोय आपला स्ट्राईक बदलतोय. धावसंख्या 1-13 वरती पोहोचते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 1 षटक 1 बाद 13 या पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय. चालू सामना नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी अर्थात शेवटचा मॅच आहे. टॉप 3 मध्ये पोहोचणारा म्हणजे सेमीफायनल मध्ये पोहोचणारा सामना असणार आहे. रायगड लिफ्ट अलिबाग अर्थात पराग खोत कॅप्टन त्याचे मालक प्रशांत चिंबुलकर आणि त्यांच्या विरुद्ध भंडारी सुभेदार किहीम त्याचे कॅप्टन शुभम मांजरेकर आणि त्यांचे मालक अभिषेक पेडणेकर यांच्यामध्ये ही लढत. बॅटिंग करणारा संघ आहे तो म्हणजे रायगड लिफ्ट तर फिल्डिंग करणारा संघ आहे तो भंडारी सुभेदार किहीम यांच्यामध्ये ही मॅच रंगलेली आहे. अगदी जर आपण बघितला तर भंडारी सुभेदार किहीम हे संघ अर्थात जर बघितला तर किहीम अगरदांडा मुरुड आणि त्यानंतर श्रीवर्धन तालुक्यातले खेळाडू असणारे हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितला तर जास्तीत जास्त अलिबाग तालुक्यातले खेळाडू आहेत ते म्हणजेच रायगड लिफ्ट अलिबाग संघाकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय श्रीलेश आमरे. हॅट्रिक साठी त्याला अंकित गिलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारतोय. काय गोल्डन मॅन म्हणून अख्ख्या अलिबाग तालुक्यामध्ये अंकित यांची ओळख आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला बली हेमंत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आयकॉन विरुद्ध आयकॉन असा मॅच होता. अलिबाग विरुद्ध मुंबई. मुंबईचा हा जो आंबरे आहे त्याने पहिल्या चेंडूवरती फलंदाज हेमंत पाटीलला माघारी पाठवलंय. बघा कसा चेंडू टाकला होता. बुंद्यात टाकला अक्षरशः आणि बुंद्यातून चेंडू त्यांनी खोदून काढण्याचा प्रयत्न करताना मिडाव वरती क्षेत्ररक्षक होता 30 गजच्या दायऱ्यामध्ये त्याने आपल्या डाव्या बाजूला जाताना हा झेल पकडलाय आणि पहिला बली त्याने बाद केलाय. पहिला गडी बाद केलाय. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक गोल्डन मॅन अंकित गुरव यांच्याकडून आहे. पहिला विकेट पहिल्या चेंडूवरती प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय. नवीन फलंदाज येतोय अर्थात संघाचा एक हुकमी खेळाडू मैदानात दाखल होताना पराग हा कोण वीरू येतोय. नवीन फलंदाज वीरू मैदानात असेल आणि त्याच्या समोर ती आंबरे चेंडू पुन्हा एकदा हा झेल होता मात्र झेल सुटलाय. बघा संधी होती इकडे हॅट्रिक पर्यंत पोहोचण्याची मात्र श्रीलेशच्या या दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेल सुटतोय. थोडासा बॅकला गेला होता क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामधून आणि त्याचं संतुलन थोडस गेलंय आणि हा झेल सुटलाय. जीवनदान मिळतोय. या वेळेला आपण बघतोय धावा आल्यात त्या 14 धावा. षटक दुसऱ्या प्रगती पथावरती. यावेळेला सुंदर फ्लिक केलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत कोणीच्या रफ्तारने चौकार. पराग विरुद्ध आता आंबरे असं युद्ध असणार आहे कारण एक विकेट त्याने मिळवली आणि त्यानंतर पराग खोतने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. काय स्ट्रोक केला होता. प्रतिम स्ट्रोक. अठरा धावा धावफलकावरती लागतात. अपील झालंय जोरकसरित्या अपील. संपूर्ण संघ या ठिकाणी अपील करतोय. मला वाटते साधारणतः 9 खेळाडूंनी अपील केले. बघा 9 खेळाडू या ठिकाणी अपील लावून धरत आहेत. या चेंडूवरती विचार केला तर 2 खेळाडू अगदी बाउंड्री लाईन वरती आहेत त्यांच्यामुळे त्याच्याकडे आवाज कुठलाही नव्हता परंतु 9 खेळाडूंनी अक्षरशः
या अपिलावरती जोर लावलं होतं. पंच हुशार आहेत, पंच अनुभवी आहेत. त्यांनी बघितलं की या चेंडूवरती कुठलाही बॅटला स्पर्श नाहीये आणि त्यामुळे अगदी जाग्यावरती उभे राहिलेत, कुठलाही निर्णय दिला नाहीये. चेंडू डॉट जातोय. पराग खोतच्या विरुद्ध अपील होतं. गोलंदाज पुन्हा एकदा आमरे. पुढील चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, त्याचा हा मारा असेल. यावेळेला चांगला फटका आहे, मिड ऑफ वरती होता चेंडू, सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून पराग खोतच्या बॅट मधून आलाय चौकार. तीन चौकार आणि एक षटकार जसे परागने यावेळेला खेळीला सजवलेले आहे. बघा तो 6 चेंडूवरती त्यांनी खर्च केलेला. 6 चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 19 धावा कुठलेल्या आहेत. परागने ज्या मागच्या 2 सामन्यामध्ये जी कमी पडली होती ती या सामन्यामध्ये त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 19 वरती खेळतोय 6 चेंडूंचा सामना करून. वाह काय स्ट्रोक आहे. अगदी लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीची बॅट असायला पाहिजे त्या पद्धतीने तो हा स्ट्रोक खेळतोय. स्टेट आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय, ती म्हणजे 23 वरती. षटक दुसरे समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 11.5 धावांच्या सरासरीने 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अर्थात कडी बाद झाले ते एकूण 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. रायगड डीप अलिबाग हा संघ अर्थात खेळतोय प्रशांतजी चिंबोलकर यांच्या मालकीचा संघ आणि कर्णधार पराग खोतच्या नेतृत्वाखाली या शेवटच्या मॅच मध्ये खेळताना आपण बघतोय. एक चांगली इनिंग पराग खोतने या ठिकाणी बिल्ड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या खात्यामध्ये धावा आता आहेत. 20 धावेवरती तो खेळतोय. 7 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय आणि 20 धावेवरती पराग खोतची इनिंग आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती आता मात्र गोलंदाज येतोय तो म्हणजेच मांजरेकर, साहिल मांजरेकर च्या हातात गोलंदाजीची जबाबदारी सोपवलेली आहे. साहिलने संपूर्ण या टुर्नामेंट मध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली. वेगवान पद्धतीचा त्याचा मारा, खूप चांगली रनिंग आणि अत्यंत उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याची बघायला मिळतोय. मिड ऑफच्या बाजूने चेंडू काढलाय. लॉंगापुरती क्षेत्ररक्षक आहे अजिंक्यने तो चेंडू फिल्डिंग केलाय आणि त्या दरम्यान 1 धाव मात्र या चेंडूवरती येतोय. परागची एका धावेने धावसंख्या 21. 8 चेंडूंची सामना करून तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 24 वरती. 24 धावसंख्येमध्ये 21 धावेचा वाटा हा पराग खोतचा आपण बघतोय. 2 बाद 24 अशा स्थितीमध्ये साहिल मांजरेकर. वा खूपच सुंदर चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू खूप चांगली उचली घेतोय. राईस झालाय चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. आंबरेच्या हातात चेंडू विसावलाय. धाव मात्र कुठली येत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. 24 धावा धावफलकावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती. एच अँड नॉट टेकन. झेल सुटलाय. जीवनदार मिळालंय. या वेळेला आपण बघतोय आंबरेकडून चूक झाले. जंप लावला होता परंतु झेल सुटलाय, हातातून निसटलाय आणि जीवनदान मिळालंय ते म्हणजेच फलंदाज विरूला. विरूला जीवनदान मिळतो आणि विरू जीवनदानचा फायदा कशा पद्धतीने उठवणार या मॅच मध्ये. साहिल मांजरेकरचा पुढचा चेंडू. शॉट ऑफ बाउन्सर वाईड गेलाय. ऑस्टमच्या खूपच बाहेर टाकलाय. विचारपूर्वक गोलंदाजी केली जातोय. मागे चेंडू थोडासा पुढे टाकला होता, आता थोडासा शॉट ऑफ बाउन्सर पद्धतीने टाकलाय आणि तो वाईड गेलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या 25 वरती जातोय. 3रं षटक प्रगतीपथावरती. 25 धावा धावफलकावरती. वाह लाजवाब तारीफे काबिल चेंडू शॉट ऑफ बाउन्सर पद्धतीचा 1 बाउन्स मला वाटतं दिलाय पंचांनी आणि त्यामुळे चेंडू मात्र डॉट आहे, निर्धाव आहे. मागे चेंडू वाईड होता परंतु दुसरा चेंडू पुन्हा त्याने शॉट ऑफ बाउन्सर पद्धतीचा टाकला, हाफ पिच पद्धतीचा टाकला आणि त्यावरती मात्र कुठली धाव येत नाहीये. पुढील चेंडू साहिल मांजरेकर. आणखीन एक डॉट टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी तारीफे काबिल.
अफलातून गोलंदाजीचा नजराणा पेश केला जातोय, जेथे धावफलकावरती फक्त 25 धावा लागल्या. तिसरं षटक, अंतिम चेंडू. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केल्या. साहिल मांजरेकरची गोलंदाजी अफलातून होतोय. अंतिम चेंडू, 5 चेंडू मध्ये 2 धावा. आणखीन एक मात्र चेंडू शॉर्ट ऑफ बाउन्सर पद्धतीचा टाकायचा होता, वाईट जातोय. कुठलाही जास्त नुकसान झालं नाहीये, वाईट गेला तरी चालेल, परंतु या वेळेला मोठा फटका खेळू देणार नाहीये असा त्याचा प्रयत्न या मॅच मध्ये राहिलाय. 3 धावा खर्च केल्या, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती, तिसरे षटक आणि अंतिम चेंडू. आणखीन एक डॉट टाकलाय साहिल मांजरेकरने या मॅच मध्ये. अफलातून गोलंदाजी करताना फक्त 3 धावा खर्च केल्या, त्या सुद्धा 2 धावा या अतिरिक्त वाईट रोपाच्या होत्या. आणि काय गोलंदाजी केली. श्रीवर्धन तालुक्यामधला हा खेळाडू आज मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. लाजवाब, तारीफे काबिल त्याची गोलंदाजी आज या क्रीडांगणावरती आहे. पुन्हा एकदा शैलेश आमरे या गोलंदाजासाठी षटक नंबर 2 त्याच्या खात्यामध्ये जातोय आणि संघातर्फे 4थं षटक तो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे. समोर ते आहे पराग खोत. चेंडू चांगला होता, त्याला दिशा दिलेली आहे कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू मिड विकेटला आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पोहोचलाय, तो म्हणजे रनआउटच्या रूपात. तुम्ही कुठे आहात? मला तिकडं गावाचं नाव काय ते बोलत? वडा म्हणजे सानगुडीच्या पुढे किती गेल्यावर? बामणगावच्या पुढे वडा. धावफलकावरती 26 धावा लागलात. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज आंबरेला पुन्हा एकदा पाहतोय. यावेळेचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर होता, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. पराग खोत विरुद्ध आंबरे यांच्यामधली ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेचा चेंडू थोडा फास्टर वन टाकला होता, वेगवान टाकला आणि त्यावेळेला दिशा मात्र भटकतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रीलेश. यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॉलर श्रीलेश आंबरे यांना एक अंकितजी गुळेकर यांच्याकडून सुवर्ण संधी आलेली आहे. ओव्हर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस अंकितजी गुळेकर यांच्याकडून लागलेले आहे. या दरम्यान पराग खोतच्या बॅटमधून आलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. आंबरेवरती आक्रमण केलंय. बघा, आंबरेला आतापर्यंत 2 मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा एवढा मोठा मार पडला नव्हता, परंतु पराग खोतने संपूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतलीत आणि षटकार लावलाय. षटकाराबरोबर एकूण धावसंख्या वाढतोय, ती म्हणजेच 38 रन स्कोरबोर्ड के ऊपर.
डॉट केला होता त्याच्या अगोदरचा व्हाईट होता, चौकाराच्या अगोदरचा डॉट होता आणि डॉटच्या अगोदर व्हाईट होता. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक प्रशांत चिंबोलकर यांच्याकडून आहे आणि पराग खुद त्यावरती खडा उतरलाय. बघा, परागने पूर्णपणे मॅच वरती या ठिकाणी जबरदस्त धुवाधार बॅटिंग केले. 2 मॅच मध्ये अगदी असफल ठरला होता. दोन्ही मॅच मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती आणि त्यामुळे या मॅच मध्ये तो चांगला खेळेल असा प्रशांत चिंबोलकर यांना विश्वास होता आणि जी जबाबदारी त्याच्यावरती कर्णधाराची सोपवली ती मात्र या ठिकाणी तो पार पडताना एकूण धावसंख्या तो आता बघतोय 3-4 चौकार आणि 2 षटकार त्यांनी या मॅच मध्ये लावलेले आहेत. त्याची जर धावा बघितल्या आपण तर वाईड येतो या दरम्यान 39 धावा धावफलकार ते लागल्यात. षटक नंबर 4 प्रगती पथावरती आहे. एकूण 2 षटकार आणि 4 चौकार तो खेळतोय. चांगला फटका गॅप आहे, 1 बाउन्स ओर नाही षटकार. पंचांचा इशारा आलाय, ओर द रूफ षटकार. 13 चेंडू आणि 38 धावेवरती खेळतो. 3 उत्तुंग षटकार आणि 4 चौकार त्यांनी या मॅच मध्ये लावलेले आहेत. अगदी खूप महत्वाचा मॅच होता आणि परागची खेळी या महिन्याला खूप चांगली झालेली आहे. 38 धावा म्हणजे मागील 34 धावा ज्या शुभम मांजरेकरच्या नावावरती होता त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा परागच्या नावावरती जातो उच्चांक धावसंख्येचा. अत्यंत जबरदस्त बॅटिंग. प्रत्येक षटकारासाठी प्रशांत चिंबोलकर यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलंय आणि ते 500 रुपयाचे पारितोषिक त्याच्या खात्यामध्ये जातोय. 3 षटकार त्याने आतापर्यंत लावलेत. एकूण धावा किती नाही सगळ्या 45 धावा धावफलकार होती आणि त्यामध्ये 38 धावेचा वाटा. इथे लेग विपरीत स्वरूपाचा अपील केलं होतं. अगदी पॅडवरती चेंडू आदळला होता परंतु पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट आहे. लेग बाईची धाव येतोय. धावसंख्या एकूण वाटतोय ती 46 वरती. 46 धावसंख्येमध्ये 38 धावांचा वाटा पराग खोचा आहे आणि 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फक्त 8 धावा या इतरत्र वाईट आणि इतर खेळाडूंनी जमावलेल्या आहेत परंतु 38 धावसंख्येवरती पराग खोची खेळी आणि संपूर्ण या आजच्या दिवसातली सर्वोत्कृष्ट खेळी ही बघायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण 46 धावा लागल्यात. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो म्हणजे अभिषेक पेडणेकर. भंडारी सुभेदार केहिम संघाचा संघ मालक या ठिकाणी गोलंदाजी करतोय. एक मॅच त्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी विजय केली होती गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच अभिषेक आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर ती आहे पराग खोत. एज अँड टेकन पराग खोत बॅक टू द पॅव्हिलियन. होम पिच वरती दादागिरी अर्थात असणार होती अभिषेक पेडणेकरची. 3ऱ्या मॅच मध्ये त्यांनी मोठी विकेट 46 झाल्यात. 46 रन 46 धावा धावफलकावरती लागल्यात. अभिषेकने पहिल्या चेंडूवरती परागला माघारी पाठवले. 38 धावांची खेळी संपुष्टात येतोय. पराग खोतची 3 षटकार 4 चौकारांची आतषबाजी आणि पहिल्या चेंडूवरती पराग खोत पॅव्हिलियनच्या आश्रयाला पोहोचलाय, डगआउट मध्ये पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होईल. पुन्हा एकदा गोल्डमॅनला अंकित गुलेकर हे पारितोषिक लावतात. ओर हॅट्रिकला सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहेत. गोल्डमॅन म्हणून अलिबाग तालुक्यातले अंकित गुलेकर यांच्याकडून हे पारितोषिक दिले जाणार आहे आणि ते अभिषेक साठी लावलं. पहिल्या चेंडूवरती विकेट आहे आणि त्यामुळे संपूर्ण 5 चेंडूमध्ये 2 जरी विकेट आल्या तरी 500 रुपयाचा मानकरी होऊ शकतोय. नवीन फलंदाज डावकोरा आता स्ट्राईक वरती असेल. कोण आला नवीन?
अभिषेकचा दुसरा चेंडू आडव्या बॅटने घेतलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय स्क्वेअर लेग वरती. क्षेत्ररक्षक अजिंक्य त्यावरती फिल्डिंग करतोय आणि धाव मात्र एकच या ठिकाणी प्राप्त होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जातोय ती म्हणजेच 47 वरती. नवीन फलंदाज सुशील होता आणि त्याने एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. एका धावेने 47 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मधून 50 पार करणार की 50च्या आतमध्ये रोखणार या ठिकाणी अभिषेक पेडणेकर. अभिषेक पेडणेकरचा हा तिसरा चेंडू यावेळेला स्टेट केलाय लॉंग ऑफच्या दिशेला. अजिंक्य पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतो. दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. बघा या फलंदाजाचं लक्ष नव्हतं की काय, या ठिकाणी दुसरी धाव नव्हतीच, शक्यच नाहीये आणि अशा वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कसा काय शक्य होऊ शकतोय हे कुठेही दिसत नाहीये. कारण ज्या पद्धतीने अजिंक्यने चेंडू पकडलाय आणि डायरेक्ट त्याने गोलंदाजच्या हातामध्ये थ्रो केला होता त्यामुळे दुसरी धावेची शक्यताच नव्हती. परंतु ही विकेट आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. हो सर दमच काढत आज हो सर दम काढत जास्त का आता मला जायचं कबड्डी लाव इथून. खंबा उकाळला या ठिकाणी त्रिफाला उद्ध्वस्त होतोय. अभिषेक पेडणेकर यावेळेला मात्र अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने अभिषेकने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी केली अफलातून, तारीफ करावी तेवढी कमी असणार आहे. या स्लो मध्ये पराग खोतला त्यांनी बाद केला आणि त्यानंतर बघा विकेट मिळत आहेत. दुसरा विकेट त्याच्या नावावरती जातोय. हॅट्रिकची त्याला संधी जरूर असणार आहे. ओव्हर हॅट्रिकची झाली 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ओव्हर हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक गोल्ड मॅन अंकित गुलेकर यांच्या वतीने आहे आणि त्या हॅट्रिक वरती तो असणार आहे. ओव्हर हॅट्रिक साठी 2 चेंडू 1 विकेटची त्याला गरज आहे. परंतु तारीफ करावी लागेल या गोलंदाजाची. आतापर्यंत धावा आहेत त्या फक्त 48 धावा आहेत. 50च्या आतमध्ये रोखला तर अभिषेकची या मॅच मध्ये वरचढ होताना दिसेल आणि 50च्या वरती जर गेला तर मात्र प्रशांत चिंबोलकर यांची टीम रायगड लिप या ठिकाणी चांगली कामगिरी करेल. कारण संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये सूर्य अस्ताला चाललाय आणि अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेला ड्यू फॅक्टर दवाचा इफेक्ट हा चांगला होत असतो आणि त्यामुळे मोठे फटके येणार नाही आहेत ही काळजी अभिषेकला आहे. तो माहित आहे होम पिचचा राजा आहे तो. आणखीन एक चांगला चेंडू अभिषेकने या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. बघा दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. या चेंडूवरती सुद्धा एकेरी धाव होतोय. धावसंख्या एकूण पोहोचते 49 वरती. अंतिम चेंडू या मॅच मधून या 17 मधून असेल. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडूवरती धावा फक्त खर्च केल्यात त्या 3 धावा. बघा काय गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 15 धावा रोखल्या होत्या आणि तो सामना 11 धावेने जिंकला होता. उलटा स्वतः चेंडूला पाठवलाय. फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक आहे. बघा साहिल त्या ठिकाणी उभा आहे आणि साहिलने त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग केली आणि फलंदाज रनआउट. बघा या ओव्हर मध्ये 2 फलंदाज अभिषेकने बाद केले परंतु 2 फलंदाज हे रनआउट स्वरूपात बाद झाले. एकूण स्कोर आहे 50 51 धावाची गरज. ओव्हर हॅट्रिक नाही झालेली आहे कारण इथे 2 फलंदाज रनआउट झालेत आणि त्यामुळे 50 झाल्या. काय बोलतो हा रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू आहे का बाउंड्रीचा रिव्ह्यू बाउंड्रीवरचा
बॉल स्टंपला लागून गेलाय काय असा रिव्ह्यू आहे पंचाने घेतलाय तर तो आपण या ठिकाणी बघायचा आहे. थर्ड अंपायरला हा रिव्ह्यू दिला जातोय. ज्यावेळेला चेंडू मारला गेला बॅटने तेव्हा स्टंपला लागलाय असं कुठेतरी जाणवतोय आणि त्यामुळे तो स्टंपला लागला असेल तर या 4 धावा नसणार आहेत. खूप महत्वाचा रिव्ह्यू आहे कारण या रिव्ह्यू मुळे एक बोल्ड झाला ना बोल्ड लागला नसेल तर एकच धाव आहे हो. दुसऱ्यांना out आहे. ते stump लागला ना. Stump ला घासून गेलाय पुरा. घासून गेलाय stump ला. वाटतंय? ह्याच्यात टाकलेस का? Ball. एक रन नाही आहे. फलंदाज बाद आहे बघा. ही एक धाव नाही आहे. संघाने नोंद घ्यायची आहे. शेवटच्या चेंडूवरती बॅटला चेंडू लागल्यानंतर स्टंपला लागून तो स्पर्श करून गेला होता त्यामुळे या चेंडूवरती फलंदाज बाद आहे म्हणजेच हॅट्रिक झाले और हॅट्रिक झाले. पारितोषिक 500 रुपयाचा मानकरी हा गोलंदाज अभिषेक पेडणेकर राहतोय. बघा या चेंडूवरती नशिबाची साथ आणि पंचाने घेतलेला रिव्ह्यू आणि त्यामुळे एक धाव तर वाचतोय परंतु ओर हॅट्रिक होतोय आणि अभिषेक पेडणेकरला गोल्ड मॅन अंकित गुलेकरचे 500 रुपयाचे पारितोषिक सुद्धा मिळतोय. हे सगळं या एका चेंडूवरती बदललेलं गणित आहे आणि त्या एका धावेचं शेवटच्या क्षणाला काय अनमोल आहे ते आपल्याला सुद्धा पुढे बघायला मिळेल. एक चांगला मॅच या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी पाहतोय. जे प्रेक्षक YouTube वरती आता आमच्यासोबत जोडलेले असतील त्यांच्यासाठी आणि जे प्रेक्षक या मैदानावरती या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण हा मॅच अगदी या ठिकाणी पाहत आहात कारण अलिबाग तालुक्यातली मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने मायनाक भंडारी चषक 2025 पर्व 4 मध्ये शेवटच्या मॅच मध्ये शेवटचं सत्र सुरू आहे आणि जिथे सामना जिंकायला धावा पाहिजेत त्या म्हणजेच 50 धावांची गरज आहे. एक धाव कमी झाली होती त्यामुळे आता जिंकायला पाहिजेत 50. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 धावेची आवश्यकता आहे. सामना खूप महत्वाचा जेथे शुभम मांजरेकर आणि त्याच्या साथीला फलंदाज जो आलेला आहे श्रेयस ना शुभम आणि श्रेयश हे 2 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित होतात. पंचांची प्रतीक्षा केली जाते. दोन्ही संघ त्या ठिकाणी तयार आहेत. आता वाजलेली साधारणतः आपण बघतोय ते म्हणजेच 6:05 झालेले आहेत. बॅड लाईट होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि त्याच प्रकारचं वर्तन आपण तिकडे करायचं आहे. आपले पुढील खेळाडू सुद्धा तयार ठेवायचे कारण कुठल्याही प्रकारचा बॅड लाईट होणार नाही याची काळजी आपण घेऊया. दोन्ही पंचांचं या मॅच साठी खूप खूप धन्यवाद. शेवटचं सत्र सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं सत्र संपेल आणि आजचा दिवस सुद्धा या ठिकाणी चांगल्या रीतीने संपन्न होईल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा या मॅचचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तो चलिए मैच ऑन होता हुआ अंकित गुलेकर की तरफ से 500 रुपए का इनामी राशि आता हुआ. अगर एक मेडल ओवर आता है सूरज मसूलकर का तो 500 रुपए का इनामी राशि. तो गेम ऑन होता हुआ. पहली गेंद सूरज मसूलकर की. पहली गेंद के ऊपर शानदार हुक कर दिया. सीधे गेंद बाउंड्री लाइन के बाहर फ्लैट एंड फ्यूरियस छक्का. फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद 6 रन के लिए. देखिए पहली गेंद के ऊपर कोई खराबी नहीं थी मगर जिस प्रकार से बल्ला उन्होंने खींच कर लेके आए हुक कर किया गेंद को और सीधे फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद 6 रन के लिए.
ये दूसरी गेंद सूरज मसूलकर एक बार फिर दौड़ते हुए, एक बार सीधे बल्ले से मगर सीधे मिडॉन के ऊपर हेमंत पाटिल के हाथों में गेंद और पहला झटका लगता हुआ बल्लेबाज श्रेयस बैक टू द पैविलियन, बिग विकेट। कुठला हा दोन तीनचा नाही आता प्रणीतचा हल्ली आहे का दूसरी ही गेंद के ऊपर बड़ा झटका लगता हुआ यहां से सूरज मसूलकर ने ब्रेक तो दिया। पहले विकेट की जरूरत थी, जो सलामी की जो साझेदारी थी वो तोड़ने की जरूरत थी और उस साझेदारी तोड़ने में कामयाब हुए बल्लेबाज यहां से श्रेयस को वापस भेज दिया सूरज मसूलकर ने और नया बल्लेबाज साहिल मांजरेकर। दोनों बल्लेबाज अब भाई भाई मैदान के ऊपर है, तो दोनों बल्लेबाज आज भाई जमकर खेलने की कोशिश करेंगे क्योंकि ये मैच जीतना है उन्हें और टॉप 3 में पहुंचने का है। तो यहां से शुभम और साहिल की बल्लेबाजी शुरू होती है और उनके सामने गेंदबाज है सूरज मसूलकर। फील्डिंग की सजावट साहिल के लिए शॉट पॉइंट रखा हुआ, एक गली के रूप में फील्डर है। इस बार गेंद को मोड़ना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर जाकर, मगर गेंद पैड के ऊपर लगी। लेग बॉयज के रूप में रन आता हुआ टीम के खाते में। कुल मिलाकर स्कोर है 7 रन। साहिल बोलतो ना, साही आणि शुभम, साही और शुभम दोनों भाई अब मैदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। शुभम कैप्टन है टीम के, शुभम मांजरेकर। पूरी तरह से 2 मैच में उन्होंने जिस प्रकार की बल्लेबाजी की मानो लाजवाब, तारीफ करनी होगी उस बल्लेबाज की, शुभम की। आखिरी मैच है, इस बार मोड़ दिया सीधे अंपायर के बगल से फाइन लेग की तरफ, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, दूसरे के लिए दौड़े और यहां से दूसरा रन लेना चाहते हैं मगर रनआउट का विकेट। साहिल यहां से बैक टू तो पैविलियन होते हुए मगर रिव्यू है, रिव्यू घेतलेला आहे। शुभम ने क्रीज छोड़ा था और गेंद डायरेक्ट स्टंप के ऊपर लगी और शुभम का कीमती विकेट। देखो यहां से 2 भाई थे मगर उनमें कॉम्बिनेशन नहीं हुआ और ये बड़ा विकेट, बड़ा झटका लगता हुआ इस बार और शुभम वापस पैविलियन में जाते हुए। हालांकि 2 मैच में बड़ी पारी खेलने के बावजूद ये तीसरे मैच में रनआउट का विकेट खोया और यहां से वापसी का निशाना साई और शुभम के बीच में हाँ ना हुई, उसमें ये विकेट खोया। प्रशांत चिमुलकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे। पंच 1 धावा आहे ना, 1 धावा आहे, दुसरी धाव घेताना आउट झालाय। त्या थ्रो साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, लिहून ठेवायचं आहे। त्या थ्रो जो खेळाडूने केला होता त्या थ्रो साठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रशांत चिमुलकर यांच्याकडून दिले जाणार आहे। सूरज एक बार फिर अगली गेंद लेकर, गेंद पहर के ऊपर और सीधे बीचों बीच लेग बिफोर द विकेट सूरज मसूलकर ने और एक विकेट।
अजून 2 पाहिजे. ओव्हर हॅट्रिकला लावता असलं तर झालं. हॅट्रिक आहे ना, ओव्हर हॅट्रिकला आहे. प्रशांत जी चिंबलकर की तरफ से और एक अगर विकेट आता है तो 500 रुपए का इनामी राशि. अब तक उन्होंने 2 विकेट लिए. एक रनआउट का जरूर है मगर उसके पहले एक विकेट लिया था सूरज मसूलकर ने. पहले ओवर में यहां से 3 बल्लेबाज वापिस जाते हुए और पूरी तरह से इस मैच में राइगर लिप अब बन गई है. कुल मिलाकर 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर है. 3 विकेट गिर चुके हैं. यहां से देखा जाए तो भंडारी सुबेदार थोड़ी सी बैकफुट में जाती हुई. भंडारी सुबेदार खेम यानी कि अभिषेक पेडनेकर की टीम 3 विकेट खो चुकी है. 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर सूरज मसूलकर ने एक बार फिर पूरी तरह से इस मैच के ऊपर अच्छी गेंदबाजी की है. इस बार हवा में खेल दिया. फील्डर काफी दूर थे और सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर शानदार छक्का. 6 रन. कशाला कोणाला काय शेहेश के बल्ले से शानदार छक्का निकलता हुआ. देखिए जिस प्रकार जरूरत थी आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाने की और छक्का लगाते हुए यहां से स्कोर को छलांग लेते हुए 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए जीतने के लिए चाहिए थी रनों की जरूरत. 50 रनों की जरूरत थी यानी कि हर एक ओवर में 10 के औसत यहाँ पे चाहिए थे मगर ईंट का जवाब पत्थर से देते हुए नहले पे दैला ऐसा जवाब. यहां से पहले ओवर में 14 रन 3 विकेट खोते हुए अब साहिर मांजरेकर और श्रेयस के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी होगी. 3 विकेट खो चुकी है. 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर नया ओवर लेकर गेंदबाज मौजूद होता हुआ. नवीन बॉलर कोण रे? विघ्नेश के हाथों में गेंदबाजी. इस बार गेंद को ढकेल दिया था शॉर्ट पॉइंट की तरफ. फील्डर मौजूद था. उन्होंने गेंद को फील्ड किया. गली में गेंद को ढकेल दिया था. 1 रन लेने की कोशिश थी शाही मांजरेकर की मगर अच्छी फील्डिंग. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. पहली गेंद डॉट जाती हुई उठी बिंदी गेंद. थोड़ा सा प्रेशर देखिए. यहां से गेंदबाज के ऊपर भी प्रेशर बनता हुआ क्योंकि 14 रन आए हैं यानी कि 3 विकेट जरूर खोए मगर ये जो बल्लेबाज उनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी. यहां से गेंद का पीछा करना चाहते थे. गेंद शाही के अपील जरूर होता हुआ शाही मांजरेकर के ऊपर मगर अपील बना के रखा था. 4 फील्डर ने वो अपील यहां से जरूर लाउड अपील किया था मगर कोई नुकसान नहीं है. और एक बिंदी गेंद लगातार 2 गेंदें बिंदी डाली है शाही मांजरेकर के सामने गेंदबाज विघ्नेश की. तीसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को खेलना चाहते थे मगर देखिए और एक बिंदी गेंद. शाही मांजरेकर लगातार 3 गेंद के ऊपर बीट हुए. ऑफ स्टंप के बाहर सफल होकर खेलना चाहते हैं मगर देखिए बढ़िया गेंदबाजी. ये चौथी गेंद. इस बार भी गेंद के ऊपर कोई रन नहीं. शाही मांजरेकर की कोशिश हो रही है. यहां से बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर गेंद को खेलना चाहते हैं मगर लगातार 4 गेंदें डॉट आई है. ये मैच देखिए 14 रन पहले ओवर में आए थे. यहां से एक रन अगर आते थे तो भी मैच जीत सकती थी. इस बार कोशिश में कामयाब हो रहे थे मगर फील्डर है दूसरे रन के लिए दौड़े.
16 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर में से 5 गेंदें 2 रन खर्च किए हैं। आखिरी गेंद के ऊपर चौका अगर आता है तो यहां से रन रेट की तरफ से दौड़ सकती है। आखिरी गेंद लेकर गेंदबाज और एक गेंद बिंदी 5 गेंदें डाल डाली। एक गेंद के ऊपर सिर्फ 2 रन खर्च किए। तारीफ काबिल लाजवाब गेंदबाजी। प्रशांत चिंबुलकर ने इस खिलाड़ी को खरीद लिया था। उन्होंने जहां से देखा जाए तो एक छोटा खिलाड़ी है मगर क्या गेंदबाजी। पूरे तीनों मैच में इस खिलाड़ी ने लाजवाब गेंदबाजी की। भंडारी बौद्ध सामाजिक संस्था आणि समस्त भंडारी नाते बांधवांच्या सहकार्यातून मागील 4 वर्षापासून आपण मायनाक भंडारी चषकाचे आयोजन करत आलेलो आहोत. मित्र, या चषकासाठी बरेचशा लोकांनी आपल्याला देणगी तर दिलेली आहे, पण सहकार्य असं केलं की ते देणगीच्याही पुढे असते. या सर्वांच्या रोजच्या प्रमाणे मी आजही थोडीशी त्यांची नावांचं स्मरण करतोय. मॅच चालू असताना मध्ये मध्ये मी त्यांचं गेंदबाज के रूप में वीरू आए हैं। अपना निजी महिलाएं टीम की ओर से तीसरा ओवर लेकर अब तक कुल मिलाकर स्कोर है 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर है। 8 के अवसर से रन बने हैं मगर अब जरूरत है 34 रनों की जरूरत। 18 गेंदे और 34 रनों की जरूरत। वीरू एक बार फिर अपने बॉलिंग मार्क के ऊपर अपना निजी पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर सामने बल्लेबाज मौजूद है श्रेयस। एक छक्के के साथ खेलते हुए दूसरा छक्का सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। शानदार छक्का आता हुआ श्रेयस के बल्ले से। श्रेयस के बल्ले से शानदार छक्का और स्कोर छलांग लेता हुआ जा पहुंचा अब 22 रन के ऊपर। 22 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद इस बार आहा क्या छूटा हुआ। डाइव जरूर लगाई थी, कैच हाथ में था मगर वो बना नहीं पाए, पकड़ नहीं पाए। गेंद हाथ से छिटकती हुई जमीन के ऊपर गई और सपना टूटा। 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए यहां से ये कैच जरूरी थी क्योंकि 2 छक्के लगा चुका है ये बल्लेबाज। ये मैच घुमा सकता है। एक बार फिर अगली गेंद लेकर गेंदबाज राउंड विकेट। शॉर्ट पिच बाउंसर उसे खेलना चाहते थे, यहां से देखिए तो मगर गेंद डॉट आती हुई। अरे क्या छेड़ा। फाइन लेग की तरफ, शॉर्ट फाइन लेग की तरफ दूसरा जीवनदार इस बार साहिल मांजरेकर इस खिलाड़ी को मिलता हुआ। दोनों ही बल्लेबाज को जीवनदार मिले हैं। 1 रन के साथ स्कोर मूव होता हुआ। 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर 26 रनों की जरूरत है। हालांकि 14 गेंदें और 26 रनों की जरूरत है। 14 गेंदें 26 रन ये मुकाबला जीतने के लिए इस बार अच्छी गेंद एज एंड टेकन। यहां से श्रेयस बैक टू द पैविलियन। प्रशांत चिंबुलकर की तरफ से 500 रुपए का इनाम इस गेंदबाज के ऊपर, क्योंकि एक बड़ा विकेट उन्होंने दिया उसी के कारण 500 रुपए का इनाम राशि आता हुआ इस गेंदबाज को। आखिरी गेंद के ऊपर अब आखिरी गेंद है, बॉलर का नाम क्या बोला, वीरू के लिए 500 रुपए का इनाम
सेहेश का विकेट काफी कीमती था, वो विकेट उन्होंने लिया, 2 छक्के जड़ दिए थे। उसी बल्लेबाज को सीधे विकेट कीपर पराग खोत के हाथों में कैच देकर वापस भेज दिया। नए बल्लेबाज मौजूद होते हुए स्ट्राइक इनके ऊपर ओम, जबकि गेंदबाज अगली गेंद, इस बार अच्छी गेंद गोल्डन स्पॉट के ऊपर टप्पा गिरने के बाद गेंद काफी उछाल लेती हुई सीधे हवा में लहरती हुई विकेट कीपर के दस्तानों में गई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। तीसरे ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर है 24 रन, 12 गेंदे और 26 रनों की जरूरत है। 13 के अवसर से यहां से रन बनाने होंगे, मगर 4 विकेट खो चुके हैं। जो मिडल क्रम के बल्लेबाज अब शाही मांजरेकर के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी। अगर शाही मांजरेकर यहां से खेलते हैं तो 26 रन बन सकते हैं। एक बार फिर जिस गेंदबाज को वापस लेके आए हैं विघ्नेश, 2 रन खर्च किए थे आखिरी ओवर में। विघ्नेश अब गेंदबाजी की तरफ आते हुए निजी पहला और टीम दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर विघ्नेश मौजूद होता हुए सामने शाही मांजरेकर। 26 रनों की जरूरत, 12 गेंदें। पहली गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर की, स्लो ओवर वन करना चाहते थे मगर गेंद काफी बाहर गई और अतिरिक्त रनों से स्कोर में बढ़ोतरी होती, इजाफा होता हुआ स्कोर जहां पहुंचा है 25 रन। 25 रन बने हैं और अब 12 गेंदें और 25 रनों की जरूरत है। इस बार गेंद ने बल्ले का बाहर हिस्सा लिया था, शॉर्ट थर्ड मैन में से फील्डर खड़े थे, उन्होंने गेंद को फील्ड किया। ग्यारह गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। इस बार और एक डॉट गेंद, शाही ने काफी सारे गेंद डॉट खेली है। यहां से देखा जाए तो पूरी तरह से शाही स्ट्राइक गेंद के ऊपर डॉट गेंद खेल चुके हैं। ऑफ स्टंप के बाहर जाने के बावजूद एक भी गेंद ठीक तरह से बल्ले के ऊपर आई नहीं है, तो काफी सारे गेंद डॉट आती हुई शाही मांजरेकर। इस बार फुलर लेन गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, 1 रन जरूर होता हुआ। छब्बीस रन स्कोरबोर्ड के ऊपर, 24 की जरूरत है। नौ गेंदे और 24 की जरूरत है। यहां से ड्यू फैक्टर यहां से जरूर होता हुआ, क्योंकि बड़े शॉट अब लगेंगे नहीं। गेंद थोड़ी सी यहां से देखा जाए तो घूम रही है, स्लो आ रही है और उन्हीं के कारण यहाँ पे बल्ले के ऊपर गेंद आ रही नहीं। शाही काफी सारे गेंद डॉट खेल चुका है, तो पूरी तरह से ये मैच रायगढ़ लिप अलीबाग यानी प्रशांत चिंबुलकर और उनके कैप्टन पराग खोत के पास झुकता हुआ। तारीफ के काबिल गेंदबाजी इस गेंदबाज ने की आज। इस बार जरूर खेल दिया, सीधे थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर शाही मांजरेकर से निकलता हुआ ये चौका। तो आखिरी 6 गेंदे और 19 रनों की जरूरत, 19 रनों की जरूरत। 6 गेंदे और 19 रन। खुद पराग खोत अपने बॉलिंग मार्क के ऊपर आते हुए 6 गेंदे 19 रन, 19 रन 6 गेंदे। आखिरी क्षण इस मुकाबले के कोण जितेगा, 19 धावांची आवश्यकता आहे। 6 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये, 6 बॉल और 19 रन, 6 गेंदे 19 रन, 6 बॉल 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहिजेत। आणि अशा वेळेस पराग खोत गोलंदाजी मार्ग वरती आहे। पराग के हाथों में गेंद दी है,
खुद उन्होंने ली है, हालांकि कप्तान है, कैप्टन है, तो उन्होंने खुद गेंद को लिया है। मैं यहां से गेंदबाजी करूंगा, तो सामने बल्लेबाज नए पराग की पहली गेंद के ऊपर शानदार और जानदार छक्का, 6 रन। देखिए यहां से मैं कहा रहा था कि ड्यू फैक्टर है, मगर आखिरी तक बल्लेबाज है उनके पास 5 गेंदें और 13 रनों की जरूरत है। देखिए इस गेंद के साथ, इस छक्के के साथ ये मुकाबला मोड़ लेता हुआ, अलग मोड़ लेता हुआ। यहां से 5 गेंदें 13 रनों की जरूरत है। पराग खुद दूसरी गेंद लेकर इस गेंद के ऊपर पूरी तरह से फील्डिंग होती हुई डायरेक्ट हिट की कोशिश, मगर यहां से रन आउट। जरूरत नहीं थी, देखिए जरूरत नहीं थी दूसरा रन लेने की, मगर विकेट खोया। थर्टी 38 रन, 12 रनों की जरूरत है। 4 गेंदे और 12 रनों की जरूरत। पाणी घेऊन जा, पाणी लवकरात लवकर पाणी घेऊन जा। देखिए यहां से साहिब मांजरेकर ने 9 गेंदे डॉट के लिए और कुल मिलाकर उन्होंने रन बनाए अब तक इस मैच में सिर्फ 7 रन। 9 गेंदे डॉट यानी कि 10 गेंद के ऊपर उन्होंने सिर्फ 7 रन बनाए हैं। एक चौका लगा था, नसीब का चौका मिला था, और उन्हीं के कारण देखा जाए तो मैच में अभी तक बने हैं 4 गेंदे 12 रनों की जरूरत। इस बार हवा में खेली है गेंद, काफी देर तक हवा में, फील्डर मौजूद और ये क्या छूटा हुआ। सीवनदार मिलता हुआ शाही मांजरेकर को 3 गेंदे 11 रनों की जरूरत। आज बंबई के खिलाड़ी यहां से हीरो बनेंगे क्या? 3 गेंदे 11 रन यानी कि 2 छक्के अगर इस मैच में लगा पाते हैं तो मैच जीत सकते हैं और आज हीरो बन सकते हैं बंबई वाले खिलाड़ी, बंबई के बाबू श्रीलेश आमरे। 3 गेंदे और 11 रनों की जरूरत है। मुकाबला अब पराग के सामने बंबई के श्रेयस आमरे। गेंद जरूर यहां से वाइड करार दी थी, मगर अंपायर ने कहा कि ये गेंद थोड़ी सी उनके बॉडी के ऊपर लग के गई है, टी शर्ट को लग के गई है, तो ये गेंद सीधी रहती हुई यानी कि अच्छी गेंद है, डॉट गेंद है, बिंदी गेंद है। 2 गेंदे 11 रनों की जरूरत। पराग खुद अगली गेंद, शानदार, वेल, वाह, लाजवाब, सीधे लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर, 6 रन। खड़े खड़े खेल दिया था ये शानदार छक्का, बंबई के बल्लेबाज आमरे के बल्ले से निकालता हुआ। आखिरी गेंद और 5 रनों की जरूरत है। आखिरी गेंद 5 रनों की जरूरत। देखिए क्या मुकाबला, तारीफ काबिल, जितनी तारीफ करो उतनी कम। काय बोलाल संजय? क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई, क्रिकेटचं उगम म्हणजे मुंबई आणि मुंबईत अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू झालेले आहेत आणि शेवटच्या चेंडूवर जर षटकार मारला तर दोन्ही खेळाडूंच्या, गोलंदाजाच्या हृदयात धडकी भरली असेल, फलंदाज तर आता बेफिकीर फटका मारणार, ती मात्र शंका आहे। चेंडू बदलून द्यायचा, चेंडू द्यायचा आहे, परंतु ज्या वेळेला एका चेंडूवर 5 धावा 6 धावा वगैरे असतात ना, तेव्हा फलंदाजापेक्षा गोलंदाजावर जास्त दडपण असतं। एक चेंडू 1 धाव असतं ना, त्यावेळेला फलंदाजावर दडपण असतं, हे मी अनुभवलेलं आहे।
अक्षय गोळकर. चेंडू कोणता द्यायचा कोणता घ्यायचा कमिटी आणि पंच यामध्ये पहिलेच ठरलेलं असावं. पंचांबरोबर डिस्कस जरूर करा, परंतु पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करता येणार नाही मित्रांनो. काय जे अपेक्षित असेल तेच होणार आहे. काय चेंडू जर का हरवला गेला तर चेंडू शेवटच्या क्षणी जरी हरवला तर नवीन द्यायचा का जुना चेंडूवर सामना खेळवला असेल तर जुना देता येईल. नवीन चेंडूवर जर सामना खेळवला गेला असेल तर नवीन चेंडू दिला जाणार आहे. ही असं आधीच काहीतरी पूर्वीच ठरलेलं आहे जे करारानुसार. पण ते चेंडू आलेला आहे. आता पहा कोणाला बोलण्याची संधी नाहीये आणि खरोखर तिथे जे शोध पथक आहे त्याला मी धन्यवाद देईन का त्यांनी हा चेंडू परत मैदानात दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे आता संधी नाहीये बोलायचे. चेंडू तोच असता तर आम्ही मारला असता, चेंडू तो नसता तर आम्ही मारला नसता वगैरे आता काही संधी नाहीये. ओके संजय. देखिए आखिरी गेंद और दबाव प्रेशर धड़कन अब बढ़ता हुआ धक बढ़ती हुई देखिए दोनों तरफ मुंबई के खिलाड़ी ने यहाँ पे इतिहास रचने की कोशिश की है, इतिहास बना रहे हैं. आखिरी गेंद और 5 रनों की जरूरत. पराग खोद के सामने गेंद बल्लेबाज शिवलेश अमरे. आखिरी गेंद और यहां से देखिए मुकाबला जीत लिया राइगर लीफ के खिलाड़ी जल्लोष मनाते हुए. अभिनंदन या ठिकाणी आपण बघतोय रायगड लीफ या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसामध्ये. त्या संघाचं अभिनंदन करूया. परंतु प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा अत्यंत चांगला खेळ केला, परंतु काही चुका त्यांच्याकडून झाल्या. डॉट चेंडू जास्तीत जास्त प्रमाणात खेळले गेले आणि त्यांच्यासाठी हा पराभव या ठिकाणी स्वीकारायला लागला आणि त्यामुळे रायगड लीफ आणि प्रशांत चिमुलकर यांचे आपण अभिनंदन करूया.